बनीला नाही का वा टेन्शन असतं का आम्हाला कळत नाही। आता आम्ही वावर घेतलंय ना, पेरायला लागलो तर आम्ही हुकन आमची काखरी बरोबर नाही यायची, वाकडी तकडा बैल चलवतो आमचा। तुला काय करायचं, दुसऱ्या बारीन सरळ चलन तो हे बैल मग नीट चलत, पण तू द्याय ना आम्हाला। मग आबे चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू, आणि बरोबर असलं तरी आमचं, आणि चुकलं तरी आमचं। तुला काही घे नाही का, तू मग हुशार आहे, तुला इंग्लिश वाचत येते, तुला कायदा वाचत येतो, पण तो अर्धा टक्का बी आरक्षण नाही दिलं। आम्ही 3 कोटी आरक्षणात घातले आतापर्यंत, आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला। चूक चूक होत असते, नाही असं नाही। तुमच्याकडून होईल, माझ्याकडून होईल का, दगड घालतात मग डोक्यात एकामेकाच्या। तू हुशार आहे, काही कामाचा नाही आमच्या, पण तू श्रीमंत, तू येशीत वाढलेला आहे, तो खानदान आम्ही सगळं बघितलं। तर तोय पाहुणे, तो आमाऊस भाऊ माझी मंत्री आहे, एक जण गृहमंत्र्याचा पाहुणा आहे माझी। तुमचे खानदान पुरे येशीत वाढलेले आहेत, आम्ही गळक्या पत्र्यात वाढलेले लोक आहेत, पडलेल्या घरात वाढलेले आहेत। आम्ही आमचं घेतो, आम्ही आमच्या समाजाला देतो, तू टेन्शन घेऊ नको। हुकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही, उपोषण करायची गरज नाही। यांना भाजी नाही द्यायचं, पाला नाही द्यायचा, दूध नाही द्यायचं। मुंबईत तिथंच वाळू खामाना ती समुद्रातली पाळू खचायचं नाही। महाराज एकदाच लढले का छत्रपती शिवराय, वारंवार लढले तेव्हा स्वराज्य झालं। अरे आपण 2 वर्षात किती घातलंय आरक्षणात, हे स्वाभिमान ठेवायचं। त्यांनी सांगितलं का आपलं लगेच अयो काय हुकलं, काय रे हुकलं हुकलं तिथंच बोली करून घेतली मी। जर चुकलं तर सुधारित जार काढावं लागल। ते म्हणले हो, याला म्हणतात दचका मराठ्याच्या गरीबाचा। आणि आपण एका लाईनवर क्लिअर राहायचं। आता कोणत्या, तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं, विखे पाटील म्हणले, अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं। आता आम्हाला काय माहित नाही म्हणायचं, प्रमाणपत्र दे। पुढे वाचत बसताना लफडेन कुठाने भानगडे, शब्द चुकला तू तुला टाक म्हणा, काय ते टाक पण आम्हाला दे, त्याच्याशिवाय नाही भेटणार। हे अभ्यासकन वाचकन तज्ञ इतके झाले, जे आज्ञा झाल्यापासून तो इतके अभ्यासक आहेत, मला जिंदगीत माहित नव्हतं इतके। कुणी म्हणतो मी अभ्यासक घे बाबा, मपलं पुस्तक, तुपलं पुस्तक ठेव माझ्या डोक्यावर, बस तो गळ्यात घालून हिंडत इकडे तिकडे। आता हे काय नाही, हे फक्त आपल्याला भुलवीत येत। आपण एक भोळे गरीब माणसं, आपण लय विश्वास वेध, मग ते एखाद्याने केलं का आपण थोडं गैरसमज होतो। काय गैरसमज नाही, टेन्शन नाही घ्यायचं, बिनधास्त राहायचं। मिळल आणि नाही मिळालं त्यांचं सगळं बंद। तिकडे बेटावर बसा म्हणा मुंबईच्या तुम्ही एकटे, पण बाबा बाबा तुम्हाला सांगतोय लय अवघड आहे। आमचं काय कमी अवघड आहे।